नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉटच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे केदार केसकर आणि आज एकदम वेगळाच विषय घेऊन येत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की आपण वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट ऐकत असतो. मी एस्पेशली राजकीय विषयांचे, आंतरराष्ट्रीय राजकारणावरचे, राष्ट्रीय राजकारणावरचे असे पॉडकास्ट मी ऐकतो. हिंदीतले, इंग्रजीतले, मराठीतले असे ऐकतो, ज्यामध्ये नामवंत तज्ज्ञांना बोलवलं जातं त्या क्षेत्रातल्या, आणि त्यांच्याशी तो जो अँकर असतो तो संवाद साधतो. वेगवेगळे तसे पॉडकास्ट आहेत, तुमच्याही आवडीचे काही काही पॉडकास्ट असतील. अशाच एका पॉडकास्टमध्ये मध्यंतरी मी एक वेगळीच व्यक्ती पाहिली. तो माणूस स्वतःला स्पिरिच्युअल करीम असं म्हणवतो. वेगळा विषय वाटला. सहसा मी आध्यात्मिक वगैरे अधनमधनं ऐकतो, पण म्हणजे मोस्टली मी राजकीय वगैरे ऐकतो. पण त्या ह्याच्यामध्ये हा स्पिरिच्युअल करीम नावाचा मनुष्य, ज्याचं पूर्ण नाव अब्दुल करीम खान असं आहे, आणि त्याचा खूप म्हणजे वेगळाच होता, धमाकेदार असा तो विषय होता. त्याचा दावा असा की त्याचा रामाशी प्रत्यक्ष संवाद झालेला आहे, असा त्याचा दावा आहे. त्याला राम भेटलाय म्हणे, त्याला रावण भेटलाय, त्याला हनुमान भेटलाय, त्याचा लक्ष्मणाच्या बरोबर संवाद झालेला आहे, आणि असं बरंच काय 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 प्रत्यक्ष भगवान शंकर महादेव यांची त्याच्याशी भेट झाली आहे. काय काय वाटेल ते, म्हणजे तारे तोडणं ज्याला आपण म्हणतो, उचलली जीभ लावली ताळ्याला. हे मुळात तपासून कोण बघणार? तो जे काही दावे करतोय त्यामध्ये तथ्य आहे का नाही हे जोखून कोण बघणार? त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, अध्यात्म क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, तेच याच्यावरती उत्तर देऊ शकतील. नंबर 1. दुसरा मुद्दा असा की त्याचं टार्गेट ऑडियन्स काय आहे. मित्रांनो, आणि खास करून जे आमचे हिंदू ऑडियन्स आहेत, खास करून त्यांच्यासाठी मी आत्ताच सांगतोय की बाबांनो, वाहवत जाऊ नका. तुम्ही म्हणाल, हे आम्ही तर या माणसाचं पहिल्यांदाच ऐकतोय नाव. तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर खूप बरं आहे, चांगली गोष्ट आहे. मी त्या पॉडकास्टमध्ये ऐकल्यानंतर, मी ते पहिल्यांदाच ऐकत होतो, ते बघितल्यानंतर मी चेक करून पाहिलं यूट्यूबमध्ये. त्याचा जो चॅनल आहे तो चेक करून पाहिला. त्याच्या मुळात त्याचे सबस्क्रायबर्स प्रचंड आहेत, भरपूर सबस्क्रायबर्स आहेत. ही पहिली आश्चर्याची गोष्ट. तो वाटेल ते सांगतो, तंत्र मंत्र, कुंडलिनी, काय काय अनेक वेगवेगळे उपाय, आध्यात्मिक उपाय. म्हणजे काय धंदा त्यांनी सुरू केलेला आहे. बर, त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्यात मोस्टली हेच आपलेच धर्मभोळे लोक आहेत, हिंदूंमधलेच बहुतांश आहेत. कारण ते कमेंट्समध्ये कळतं ना, कमेंट्समध्ये कळतं की त्याचा जो ऑडियन्स आहे, त्याचे जे आता भक्त बनलेले लोक आहेत, ते काही त्याच्या धर्मपंथातले नाही आहेत, ते सगळे हिंदूतलेच आहेत. बरं, इथं आता आध्यात्मिक विषय आहे, मग त्याच्यात उगाचच तुम्ही हिंदू मुस्लिम कशाला करताय असा प्रश्न आमच्या हिंदूतलेच लोक विचारतील. तर मुळातच आधी क्लिअर कट सांगतो की त्याच्या धर्मानुसार, त्याचं जे नाव आहे ना अब्दुल करीम खान, तर त्याच्या धर्मानुसार सर्वश्रेष्ठ अल्लाह, सर्वश्रेष्ठ प्रेषित मोहम्मद पैगंबर, आणि सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ म्हणजे पवित्र कुराण. या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीवरती श्रद्धा ठेवणं हे पाप आहे इस्लाममध्ये. हे आपल्या सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग असं असताना हा जो अब्दुल करीम खान म्हणवणारा मनुष्य, जो स्पिरिच्युअल करीम या नावाने फिरतोय, या नावाने वाटेल ती प्रवचनं देत सुटलाय युट्यूबवरती, पॉडकास्टमध्ये त्याला बोलवलं जातंय, वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये. तो जे काही सांगतोय, मी रामाला भेटलो, माझ्याशी सीता बोलली, माझ्याशी शंकर महादेव बोलले, माझ्याशी लक्ष्मण बोलला, माझ्याशी मला हनुमान भेटले, रावणाशी संवाद झाला म्हणतोय. हे जे काय तो बरळतोय ना,
तो कुंडलिनीवरती बोलतोय, तो तंत्रविद्येवर बोलतोय, तो मंत्रविद्येवर बोलतोय, हे अपेक्षित नाहीये. तो ज्या धर्मातला आहे, कारण तो नाव लावतोय, अब्दुल करीम खान हे नाव तो लावतोय. त्याचा जर का हिंदू अध्यात्मशास्त्रावरती, हिंदू सनातन मधल्या देवी देवतांवरती जर त्याचा विश्वास असेल, या धर्मातल्या अध्यात्मावर त्याचा जर विश्वास असेल, त्याला खरोखरच कुंडलिनी आणि इतर सगळ्या ज्या विद्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा असेल, तर याचा अर्थ तो हे मान्य करतो की त्याच्या धर्माच्या नुसार तो पाप करतोय. कारण हिंदू धर्म असं म्हणत नाही की आमचाच देव सर्वश्रेष्ठ, इतर सगळे देव नंबर 2, नंबर 3 आणि खालचे, असं नाही म्हणत. हिंदू धर्म असं म्हणतच नाही की हाच एकमात्र ग्रंथ म्हणजे पवित्र, तो सोडून इतर कुठलेच नाहीत, असं नाही म्हणत. हा एकच तेवढा संत ग्रेट, बाकीचे संत ग्रेट नाहीत, असं नाही हिंदू धर्म म्हणत आहे. मग असं जो म्हणतो ना, तो जो धर्म आहे त्या धर्मातला आहे हा अब्दुल करीम खान. बरोबर आहे की नाही? मग जर असं असेल, त्या धर्माची ती शिकवण आहे, आणि असं असून सुद्धा त्या धर्माच्या नुसारचं जे पाप आहे ते जर तो करत असेल, तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ तो पाप करतोय, त्याच्या धर्माच्या अगेन्स्ट काम करतोय तो. मग तसं जर असेल तर त्यांनी त्याचा धर्म सोडायला पाहिजे, त्यांनी घर वापसी करायला पाहिजे. असंही त्याचे सगळे जे फॉलोअर्स आहेत, त्याच्या व्हिडिओच्या कडे जे काही कमेंट्स करणारे जे लोक आहेत मोठ्या प्रमाणात, ते सगळे कोण आहेत? हिंदूच आहेत. तो कुठल्या देवी देवता त्याला दर्शन देत आहेत? त्याच्या क्लेमनुसार, त्याच्या दाव्यानुसार, यात कितपत तथ्य आहे माहिती नाही, पण असं धरून चालू की तो जे बोलतोय ते खरंय. आणि तसं जर मानलं तर त्याला दर्शन कोण देत आहेत? हिंदू देवी देवता देत आहेत. मग तो त्याच्या धर्मात काय करतोय? बदल ना बाबा तुझं नाव, कर घर वापसी, कशाला थांबलं असतात? असंही तुला कॉमेंट मोठ्या प्रमाणात देणारे, तुझे मोठ्या प्रमाणात सबस्क्रायबर्स, तुझे फॅन फॉलोअर्स कोण आहेत? हिंदूच आहेत. तिथं काय करतोस तू? दुसरी गोष्ट, तो हे जे पाप करतोय त्याच्या स्वतःच्या धर्माच्या विरुद्ध, तर त्याच्या धर्मातल्या लोकांनी त्याला समजवायला पाहिजे. त्यांच्यातले जे कोण उलेमा असतील, मुल्ला मौलवी असतील, त्याच्या धर्मातले जे तज्ज्ञ असतील, एक्सपर्ट्स असतील, त्यांनी त्याला सांगायला पाहिजे की बाबा रे, एकतर तू तुझा धर्म बदल, तू हिंदू तरी हो, नाही तर हा वेडेपणा बंद कर. हे जे तू हिंदू लोकांना प्रबोधन करतोयस, तुला जे काही दर्शन देत आहेत इतर धर्मातले देवी देवता, ते उद्योग जरा ते बंद कर, ते उपद्व्याप बंद कर, तुझं ते दुकान बंद कर. आणि ते जर बंद करायचं नसेल तर रितसर धर्म तरी बदल, हिंदू हो. बरोबर आहे की नाही? बाप दाखवणे तर श्राद्ध कर. हे दोन्ही करायचं नसेल म्हणजे त्याला त्याचा धर्मही सोडायचा नाहीये. त्याच्या धर्मातले जे तज्ज्ञ लोक आहेत तेही त्याला समजवत नाहीयेत, तर मग याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ एकच आहे, हा तकय्या कलाम आहे. हिंदू लोकांना, काफिर लोकांना उल्लू बनवण्याचे हे धंदे आहेत, हे मी स्पष्टपणे सांगतो. मुळातच हिंदू हा धर्मभोळा असतो, भोळसट असतो, काय म्हणूया आपण, इनोसंट असतो, अतिशय इनोसंट. त्याला सहजरित्या कोणीही उल्लू बनवू शकतो. आणि मग हिंदूंच्या त्या भोळसटपणाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या नादी लावण्याचा प्रयत्न हा मनुष्य करतोय. अब्दुल करीम खान उर्फ स्पिरिच्युअल करीम. त्याचा अंतस्थ हेतू काय आहे माहिती नाही, पण मित्रांनो, आजपासून 100 वर्षांपूर्वी असाच एक बुवा बाबा, गोंदू बाबा, हैदराबादमध्ये होऊन गेला. पूर्वीचं भाग्यनगर आणि तेव्हाचा हैदराबाद निजामाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं, त्या काळातली गोष्ट आहे. आणि त्या माणसानी असा काही हैदोस घातला की कित्येक हिंदू लोकांना नादी लावलं लिटरली. मुळात मुस्लिम होता तो. त्याचं नाव मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये देईन, डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन, कमेंट सेक्शन मध्ये पण देईन. रिसेंटली एका पुस्तकात मला ते वाचायला मिळालं.
आणि हा नाव बदलून वाटेल ते सांगायचा. म्हणजे तो सांगायचा मी अमुक अमुक मुल्ला, पण मी बसवेश्वराचा अवतार आहे, मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, वाटेल ते बरळायचा तो पुढे जाऊन हेही सांगायला लागला लोकांना. त्यांनी श्रीकृष्णाच्या शरीरावरती जी काही वेगवेगळी जी काही चिन्ह आणि खुणा होत्या, कुठे शंख होता, कुठे पद्म होतं, कुठे गदा होती, अशा त्या खुणा ज्या त्याच्या शरीरावरती होत्या म्हणे, तशा खुणा त्यांनी गोंदवून घेतल्या मुद्दाम स्वतःच्या शरीरावर, आणि त्या गोंदवलेल्या खुणा तो लोकांना दाखवायचा. बघा बघा बघा, माझ्या अंगावरती, माझ्या शरीरावरती या खुणा आहेत. आणि मग आपले पण तेव्हाचे भोळसट लोक, अरे बापरे कसलं ग्रेट आहे, हा कोणतरी महानच मनुष्य आहे, असं म्हणून त्याच्या नादी लागायचे, त्याच्या प्रवचनांना यायचे, तो बोलेल त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचे. ती पाईड पायपरची जी गोष्ट असते ना, एक उंदीर असतो आणि एक पुंगीवाला असतो, त्या पुंगीवाल्याच्या मागे सगळी ती उंदरांची सेना जाते वेड्यासारखी. आपल्या समाजाची तशी अवस्था आहे. आणि त्याचा प्लॅन काय होता माहितीये का त्या माणसाचा? तो त्याच्या लोकांच्या पुढे एक बोलायचा आणि हिंदूंच्या पुढे भलतंच बोलायचा. तो काय करायचा, तो लिंगायत लोकांना संघटित करायला लागला, शैव संप्रदायातल्या लोकांना संघटित करायला लागला, आणि त्या लिंगायतांना आणि शैव लोकांना तो उचकवायला लागला. कुणाविरुद्ध? वैष्णवांच्या विरुद्ध. आणि तो काय सांगायला लागला त्यांना की राम जो होता ना तो विष्णूचा अवतार, आणि रावण हा थोर शिवभक्त. तर रावणाला हरवल्यानंतर, एका शिवभक्ताला हरवल्यानंतर, ते जे काही प्रचंड धन होतं ते रामाने कुठे ठेवलं? ते रामाने लपवून ठेवलं तिरुपती बालाजीच्या मंदिरात लपवून ठेवलं. तिरुपती बालाजी मंदिर म्हणजे कुठलं? विष्णूचंच मंदिर. तिथे अपार धनदौलत, कुणाची? रावणाची दौलत ती तिथं ठेवली म्हणे. आणि त्यामुळे मी म्हणजे कोण? तो मौलवी बर का, तो त्या बसवेश्वराचा अवतार आहे म्हणे, आणि अजून कुणाकुणाचा अवतार आहे, आणि आपण सगळेजण मिळून अमुक अमुक तारखेला तिरुपती बालाजी मंदिरावरती हल्ला करायचा. अजून एक कुठलं तरी मंदिर होतं त्यावरती हल्ला करायचा, आणि तिथून सगळी लूट आपण घेऊन यायची. हे असलं तो प्रवचन देत होता आणि हिंदू गप्प बसून ऐकत होते. हे आश्चर्य. अरे बोलणारा लाख बोलेल, तुम्ही त्याला बोलू कसं देता? कोण कुठला मनुष्य येतो, काय वाटेल ते बरळून जातो. तो ना तुमच्या धर्मातला, ना तो तुमच्या पंथातला, कुठला तरी कोणतरी उपटसुंब येतो आणि वाटेल ते बोलून जातो, तुम्हाला उल्लू बनवतो, तुम्हाला कळतही नाही. गंमत मला ही वाटते की ठीक आहे, तेव्हा 100 वर्षापूर्वी शिक्षणाचा प्रसार नव्हता, तेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा टीव्ही नव्हता, तेव्हा हिंदू समाज एवढा संघटित नव्हता, सजग नव्हता, असं म्हणूया, धरून चालूया की या सगळ्या गोष्टी हिंदू समाजाच्या अगेन्स्ट होत्या. आपले लोक तेव्हा सत्ताधीश पण नव्हते. पण आज 100 वर्षानंतर काय अवस्था आहे? आता तथाकथितपणे तरी तुम्ही सत्तेत आहात, आता शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, आता मोबाईल क्रांती झालेली आहे, दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढलेल्या आहेत, असं वाटतंय की आता आपण बऱ्यापैकी संघटित झालोय पूर्वीपेक्षा. मग फरक काही झाला का? का असं होतंय की तो करीम नावाचा जो मनुष्य तो अजूनही आपल्या हिंदू लोकांना, लाखो हिंदू लोकांना उल्लू कसा बनवू शकतो बिनबोभाटपणे? ह्या काही गोष्टी ना विचार करायला लावणार आहेत. गंमत ही वाटते की जर अशा पद्धतीने आपण आपल्या हिंदू बांधवांना सांगायला लागलो, समजवायला लागलो, पटवून द्यायचा प्रयत्न करायला लागलो की बाबांनो डोळे उघडा, इतके बोलचट होऊ नका, आपल्या धर्मामध्ये इनफ प्रबोधनकार आहेत, इनफ प्रवचनकार आहेत, जे आपल्या धर्माच्या गोष्टी, आपला अध्यात्मशास्त्र समजावून देण्याच्यासाठी ज्यांच्याकडे मोठी क्षमता आहे, जे अधिकारी आहेत त्या त्या क्षेत्रातले, अध्यात्म क्षेत्रातले तरबेज निष्णात व्यक्ती, पोचलेल्या व्यक्ती आपल्या धर्मात ऑलरेडी आहेत. काही गरज नाही कुठल्याही उपटसुंबानी इकडे येण्याची. त्यांनी त्यांच्या त्यांच्या धर्मातलं काय वरची जी पदं गाठायची ती गाठावीत. कोणी इथं येऊन ढवळाढवळ करण्याची खरं म्हणजे काही गरज नाहीये. प्रचंड आहेत आमच्याकडे. मग असं असताना
का आमचे हिंदू बांधव ढिले कसे पडतात, कसे वाहवत जाऊ शकतात कोणत्याही उपटसुंभाच्या वरती, का डोळ्यात तेल घालून आम्ही अलर्ट राहत नाही, का आम्ही क्वेश्चन करत नाही उपटसुंभांना की बाबांनो तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमच्या धर्मातलं काय जे करायचं ते करा, आमच्या ह्याच्यात येऊन तुम्ही लुडबुड करू नका, आणि करायचीच असेल तर मग घरवापसी करा. ठणकावून सांगायला आपण कमी का पडतो? आणि यासाठी कुठल्याही संघटनेची गरज नाहीये. हे इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती सुद्धा करू शकतो. तुम्ही फॉलो करणं बंद करा, तुम्ही सबस्क्राईब करणं बंद करा. तुम्ही त्याला कमेंट्स करता, तुम्ही त्यांना सबस्क्राईब करता, त्यांना तुम्ही डोक्यावर चढवून ठेवता म्हणून ते चेपारतात. तुम्ही जर त्यांच्या नादी लागला नाहीत, तुम्ही उंदरासारखे फरफटत जर गेला नाहीत त्या पुंगीवाल्याच्या मागे, तर पुंगीवाल्याचा प्लॅन असफल होणार आहे. तुम्हाला वेगळं काहीही करायचं नाहीये. पण काय आहे ना, अजूनही उजाडत नाही रे. आपण शहाणे कधी होणार? जोपर्यंत हिंदू व्यक्ती भोळसटपणा सोडत नाही, जोपर्यंत हिंदू व्यक्ती प्रश्न विचारत नाही, अलर्ट होत नाही, सावध होत नाही, तोपर्यंत हे असे भोंदू करीम तयार होत राहणार. असो मित्रांनो, यातून काय तो संदेश घ्या, काय तो बोध घ्या. तुम्हाला जर माझं म्हणणं बरोबर वाटत असेल तर लाईक करा हा व्हिडिओ आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा. पोचू देत हा व्हिडिओ त्या करीमपर्यंत, पोचू देत जास्ती. आणि त्याला पोचून काही उपयोग नाहीये. जास्तीत जास्त हिंदू बांधवांच्या पर्यंत ह्या व्हिडिओतला संदेश जाऊ द्यात. भले तुम्ही तोंडी सांगा हा व्हिडिओच असाच्या असाच फॉरवर्ड करायला पाहिजे असंही नाही. या व्हिडिओतला हा जो संदेश आहे तो मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांच्या पर्यंत पोहोचवा. तेवढं झालं तरी खूप आहे. असो, सेंटर स्पॉटचे व्हिडिओज बघत राहा आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम, हर हर महादेव.